नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय शेअर मार्केटच्या काही मराठीमध्ये टिप्स का ज्या तुम्ही फॉलो कराल तर त्यातून तुम्हाला 100% हा प्रॉफिटच होणार. परंतु शेअर मार्केटचे क्लासेस, शेअर मार्केटचे कॅन्डल, शेअर मार्केटचे पॅटर्न्स भरपूर काही मार्केटला आलेले आहेत आणि त्यामधून नेमकं शेअर मार्केट काय काम करतंय हे कोणालाही माहीत नाही आणि कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मित्रांनो, शेअर मार्केट हे एक मोठा हत्ती आहे आणि तो आंधळ्यांना दाखवल्याप्रमाणे तो एक हत्ती आहे. जसं 5 आंधळे आहेत आणि 5 आंधळ्यांना एक मोठा हत्ती आणून उभा केलाय त्यांच्या समोर आणि त्या 5 आंधळ्यांना एकेकाला स्टेजवरती घेऊन प्रत्येकाला त्या हत्तीचा स्पर्श केलेला आहे. एका आंधळ्याला प्रथम उठवलं आणि त्याला सांगितलं, हत्तीच्या पायाला हात लावून दाखवला, त्याला खाली बसवलं. दुसऱ्या आंधळ्याला उचललं आणि त्यालाही सांगितलं, तुला पण हत्ती बघायचा आहे. त्या आंधळ्याला पण त्याच्या कानाचा स्पर्श दिला. त्या आंधळ्याला परत खाली बसवलं. तिसऱ्या आंधळ्याला उठवलं आणि हत्तीच्या पोटाला हात लावून दाखवला आणि चौथ्या परत आंधळ्याला उचललं आणि त्याला शेपटीला हात लावून दाखवला. त्यात 5व्या आंधळ्याला उचललं आणि त्याला सांगितलं का बाबा कानाला हात लाव. कानाला हात लावून दाखवलं आणि नंतर त्यात 5ही आंधळ्यांना हे विचारलं, तुम्ही हत्ती बघितला? हत्ती तुम्हाला दिसला? सर्वांनी हो म्हणून उत्तरं दिली आणि त्याप्रमाणे मग प्रत्येकाला विचारलं का बाबा तू हत्तीला स्पर्श केला तर तुला हत्ती कसा वाटला? तर त्याचा हत्तीच्या पायाला स्पर्श झाल्याने त्याने फक्त सांगितलं हत्ती एक खांबासारखा आहे. दुसऱ्या आंधळ्याला विचारलं, तू सांग तुला हत्ती काय दिसला, काय समजला? तर त्याने कानाला हात लावलेला होता तर तो म्हटला हत्ती एका सोफासारखा आहे. आणि तिसऱ्याला विचारलं, बाबा हत्ती कसा आहे तू सांग. तर त्याने शेपटीला हात लावून दाखवलेला होता तर त्याने सांगितलं हत्ती एक शेपटीसारखा आहे आणि त्याला छोटेसे केस आहे. आणि चौथ्याला विचारलं का बाबा तू सांग, तुला हत्तीला तू स्पर्श केला, तुला हत्ती काय वाटला आणि कसा आहे तो? मग हत्तीचं सांगितलं का तो भला मोठा एक खूप मोठा एक भला मोठा एक वाटोळा आहे, पोटाच्या आकाराचा हत्ती आहे. आणि 5व्याला विचारलं, बाबा तुला हत्ती कसा वाटला? तर त्यावेळेस त्याने सांगितलं का एक सोंडीसारखा हत्ती आहे. म्हणजे हत्ती हा पूर्णपणे कोणालाही माहिती नाही आणि आपण त्या शेअर मार्केटमध्ये त्या आंधळ्यांप्रमाणे आपण आंधळे आहोत आणि पूर्ण हत्तीची कल्पना ही आपल्याला कोणीही सांगू शकत नाही आणि जो हत्ती दाखवतो त्यालाही पूर्ण हत्ती माहित नाही. मग त्याप्रमाणे कोणाला कॅन्डल पॅटर्न समजला, कोणाला सपोर्ट रेजिस्टन्स समजले. हे जे वेगवेगळे स्ट्रॅटेजी आहेत तर त्या मार्केटला खूप प्रमाणामध्ये आहे आणि शेअर मार्केट 2 आणि 3 दिवसाचं शिकण्यासारखं कुठलंही काही नाहीये. कारण ज्यावेळेस आपण शाळेत जातो, शाळेमध्ये जात असताना आपण प्रत्येक वर्गाचा अभ्यास करतो, प्रत्येक विषयाचा अभ्यास करतो आणि तो अभ्यास करत असताना त्या अभ्यासामध्ये रिलेटेड मध्ये जोही आपला सब्जेक्ट असतो त्याचे 12ही महिने आपण ते शाळेमध्ये जाऊन त्याच्या रिलेटेड असतो, त्याचा स्टडी करतो, नेहमी कानावरती येतं. परंतु तरीही वर्षाकाठी ज्या वेळेस परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये आपल्याला साधारण जेमतेम पास होण्या इतकेही मार्क आपल्याला पाडता येत नाही, मिळू शकत नाही. कारण जर शाळेमध्ये आपण रिलेटेड आहात, शाळेचा विषय रोज वाचतोय, शिक्षक रोज समजावून सांगतायत, परंतु तरीही आपण काठावरती पास होतो, तेव्हा येतं जगाचं मार्केट आहे आणि ह्या जगाच्या मार्केटमध्ये तुम्हाला 2 दिवसाच्या क्लासमध्ये, 2 दिवसाच्या सेमिनारमध्ये तुम्हाला काय समजणार? त्याचा कुठलाही तुमचा रिलेटेड नाही, कुठलाही विषय नाही. त्यावेळी पण तुमच्या 2 दिवसाच्या याच्यावर ज्यावेळी तुम्ही एखादा सेमिनार अटेंड करता, क्लास अटेंड करता, ते सर्व काही तुमच्या डोक्यावरून जात असतं. तेव्हा प्रॉपर ह्या गोष्टींचा ज्यावेळेस तुम्ही सरासरी विचार करता का मला शेअर मार्केट शिकायचंय, तर शेअर मार्केट शिकायचं असेल तर शेअर मार्केट हे प्रथम तो व्हॅल्युम बिझनेस आहे का जितका व्हॅल्युम तुम्ही कमी ठेवाल तितका तुमचा लॉस कमी आणि प्रॉफिटही त्या प्रमाणामध्ये, आणि जितका व्हॅल्युम वाढवाल तितका तुमचा लॉस आणि तितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळणार.
परंतु नेमकं शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट कशासाठी करायचं, शेअर मार्केट पैसे देतं का, आणि शेअर मार्केट देतं पैसे देतं, परंतु मग ते पैसे कुठून मिळतात आणि ते कोणाला दिले जातात आणि कोण देतं. परंतु शेअर मार्केट हे तुमच्या आमच्यावरती एकमेकांमध्ये चालू असलेला बिझनेस आहे. तुम्ही विकत असाल तर मी विकत घेणारा आहे, आणि मी विकणार असेल तर माझं कोणीतरी शेअर्स विकत घेणारा आहे. याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड किंवा कुठलीही एखादी जशी इंडियन मेंटॅलिटीला बोललं जातं का तिला जुगार बोललं जातात, तर शेअर मार्केट हे जुगार नसून पैसे कमविण्याची परकीय टेक्नॉलॉजी आहे. आणि प्रथम हे शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय, शेअर मार्केटच का करायचं, शेअर मार्केटमध्ये तर खूप लोक लॉस झालेली आहेत, आणि शेअर मार्केटमध्ये ज्या वेळेस ह्या प्रमाणामध्ये आपला लॉस होतो त्यावेळेस नेमकं काय कारण असतं तर हे आपल्या शेवटपर्यंत लक्षात येत नाही. आपण काय करतो, कुठून तरी पैसे गोळा करतो, छोटासा एक पोर्टफोलिओ तयार करतो, कोणीतरी एक 2-3 दिवसाचा एक सेमिनार घेतो, आपण तिथं जातो आणि आपण स्वतःला असं समजून जातो किंवा समोरला सांगणारेही सांगता की तुम्ही आता शेअर मार्केटमध्ये प्रॉपर झालेले आहात, आता तुम्ही तुमचं एक डीमॅट अकाउंट ओपन करा आणि शेअर मार्केट चालू करा, त्याच्यावरती तुमचा प्रॉफिट चालू होईल. परंतु असं होत नाही. शेअर मार्केटची जी बाराखडी असते ती बाराखडी सर्वात प्रथम तुम्हाला माहिती असली पाहिजे. शेअर मार्केटची बाराखडी म्हणजे नेमकं काय, तर शेअर मार्केट काही एक सहज एखादी जादू किंवा लक असा कुठलाही प्रकार नाही. शेअर मार्केट हे ज्याचं गणित चांगलं असेल, ज्याला गणिताचे भागाकार जमतात, गुणाकार जमतात, अधिक बेरीज करता येते, कुठले चिन्ह कधी आणि कुठे वापरायचे हे जर तुम्ही लक्षात घेतलं आणि ह्या गोष्टी जर समजावून घेतल्या तर तुम्ही 100% प्रॉफिट हा कमावणार म्हणजे कमावणार. त्याचं काय असतं का, ज्या वेळेस तुम्ही कुठलेही एक ज्याच्यावरती शेअर मार्केट करता, ऑनलाईन करता, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्याच्यावरती तुम्हाला प्रथम एक कुठल्याही कंपनीचं एक ॲप डाउनलोड करायचं असतं. डाउनलोड केल्यानंतर ज्यावेळेस आपण ज्या शेअर मार्केटसाठी आपण जे ओपन करतो, निफ्टी, बँक निफ्टी, ऑप्शन, स्टॉक कुठलेही घ्या, प्रत्येक ठिकाणी तुमच्या अभ्यासासाठी प्रत्येक कंपनीने एक डिस्प्ले बनवलेला आहे आणि त्यालाच आपण ॲप बोलतो. का त्या ॲपवरतून आपण पाहिजे तितकं नॉलेज मिळवू शकतो. ते ॲप म्हणजे तुमच्यासाठी असणारं एक डिक्शनरी पुस्तक आहे. का त्या डिक्शनरीमध्ये सर्व काही आहे, परंतु आपण कधी समजावून घेत नाही आणि आपल्याला कोणी समजावून सांगणारही भेटलं नाही. भेटलं असेल तुम्हाला प्रथम अडकवलं जातं सपोर्ट रजिस्टरमध्ये. सपोर्ट रजिस्टरमध्ये अडकवलं जातं, त्यानंतर तुम्हाला एसएल लावायला सांगितला जातो, कॅन्डल पॅटर्न शिकवली जाते. परंतु मित्रांनो, शेअर मार्केट त्याच्यावरती काम करत नाही. शेअर मार्केट काम करतो कधी का, ज्यावेळेस तुमच्या फिगर आहे तिथं तुम्हाला जर समजा प्रत्येक ठिकाणी ओपन इंटरेस्ट किती दिलेला आहे, ओपन व्हॅल्यू काय आहे, मार्केट किती अंकांनी वरती गेलेलं आहे, मार्केट किती अंकांनी खाली आहे, याचा प्रथम तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. तो डिस्प्ले वाचता आला पाहिजे. डिस्प्ले जर वाचला नाही तर तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि जर समजा फक्त जर कॅन्डल वरती आणि सपोर्ट रजिस्टर वरती जर शेअर मार्केट जर झालं असतं आणि लोकांना जर प्रॉफिट मिळाला असता, तर शेअर मार्केट वाल्यांनी किंवा शेअर मार्केट ज्याने बनवलं किंवा त्याचा जो डिझाईन बनवली त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही आकड्यांची फिगर त्यांनी दिली नसती. कारण काय, प्रत्येक गोष्टीला तुमचं ज्यावेळेस मार्केट ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये त्यांनी दिलेलं आहे तुमचा ओपन, हाय, लो आणि क्लोज. पॉइंट मध्ये पण दिलेलं आहे. नेमकं पॉइंटचं काम काय आहे, कुठे त्याला घ्यायचंय, कशात मिळवलं जाईल, म्हणजे तुम्हाला आजचा परफेक्टली अंदाज आणि फिगर मध्ये कसं सांगता येईल त्यासाठी तो तुम्हाला डिस्प्ले दिलेला आहे. प्रत्येक कॅन्डल चा तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही ती कर्सू घेता, तर कर्सू घेतल्यानंतर प्रत्येक कॅन्डल वरती जा, प्रत्येक कॅन्डलचा ओपन, हाय, लो आणि क्लोज हा दिलेला असतो. तर त्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. जसंही तुम्ही स्टडी करता, ओपन क्लोज कॅन्डल, एक कॅन्डल निघते, रेड कलरची असते,
एक बॉक्सर घ्यायचे, तिने जर स्पाइक वरती मारली तर तिला आपण म्हणतो हाय, आणि ती ज्यावेळेस बंद व्हायला येते त्यावेळेस आपण तिचा तो क्लोज म्हणतो. तिला क्लोज हा खालच्या बाजूने असतो, आणि लो तिचा खाली असतो, आणि त्याची स्पाइक मारल्यानंतर जितकाही तो खाली जाईल त्याच्या खाली म्हणजे त्याच्या संख्येने, त्या किमतीने जेव्हा खाली जाईल त्याला आपण म्हणतो लो. परंतु ज्यावेळेस बंद होताना जो क्लोजिंग पोझिशनला कॅन्डल येते तर ती कॅन्डल आणि पुढची कॅन्डल जर एकत्र जर केली, पहिल्या कॅन्डलचा लो क्लोज बघायचा आणि दुसऱ्या कॅन्डलचाही क्लोज बघायचा, का पहिल्या कॅन्डलचा क्लोज किती आहे आणि दुसऱ्या कॅन्डलचा क्लोज किती आहे. या दोघांमध्ये जर 10 अंकाचा डिफरन्स जर असेल, उदाहरणार्थ समजा 345 चा क्लोज आहे आणि दुसऱ्या कॅन्डलचा जी रनिंग कॅन्डल आहे त्या रनिंग कॅन्डलचा क्लोज जर 351 असेल तर 351 आणि 345 यातलं अंतर फक्त 6 अंकाचं आहे. तर 6 अंकाचं जर असेल तर ज्यावेळेस तुम्ही ही पोझिशन घेता त्यावेळेस तुमचं 100% हा कॉल घेतलेला कॉल हा तुमचा कमीत कमी 30 पॉइंटने वरती जातो. हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ज्याही कॅन्डलचा सेम असेल तर त्यावेळेस ती कॅन्डल 30 पॉइंटनी खाली येते आणि 20 दोन्ही कॅन्डलच्या क्लोजिंग मधलं अंतर 20 पॉइंटच्या पलीकडे असेल तर मार्केट 100% ते वरतीच जाणार, हे लक्षात घ्या. त्याने होतं काय का कॅन्डल ज्यावेळेस आपल्याला ओपन होते ती नेहमी आपल्याला घाबरवते, कारण सांगणाराने सांगितलेलं असतं. आता समजा एखाद्या गाडी शोरूम गाडी बनवलेली आहे तुम्ही आणि गाडी विकत घ्यायला गेलेले आहात, परंतु त्या गाडीमध्ये त्या शोरूम वाला तुम्हाला कधीही बोलणार नाही का ही गाडी तुम्ही शिकला आहात की नाही, किंवा मी तुम्हाला गाडी विकू शकत नाही. असं कुठलाही शोरूम कंपनीवाला हे कधीही तुम्हाला सांगणार नाही. त्याला त्याचा बिझनेस सेल करायचा आहे. त्याने त्याची गाडी विकली आहे, तुम्ही गाडी शिकून घेतली आहे आणि फक्त तुम्ही काय माहिती करून घेतलंय या कंपनीला माहित नसतं, तुम्हाला स्वतःला माहिती असतं. त्यामुळे तुम्ही रोडवरती गाडी जर घेतली आणि चालवायला लागले तर तुम्हाला फक्त सांगितलेलं जातं का बाबा रेड लाईट दिसली तर थांबून घ्यायचंय आणि ग्रीन लाईट दिसली तर पुढे जायचंय. आणि जर समजा रेड लाईटच समजला नाही आणि ग्रीन लाईटही समजला नाही तर ऍक्सिडेंट प्रमाणे 100% तुमचा शेअर मार्केटमध्ये लॉस आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पूर्णपणे कॅन्डल वरती डिपेंड राहायचं नाही. एक थोडाफार आधार, रेड दिसलं थांबायचंय, ग्रीन दिसलं एक समाधान वाटलं, ती एक तुमची सायकोलॉजी सेट होते. सायकोलॉजी सेट करताना मग त्यावेळेस तुमच्या कॅन्डल मधला जे डिस्टन्स आहे त्याचा ओपन किती आहे, क्लोज किती आहे, ह्या ज्यावेळेस ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात त्यावेळेस प्रॉपर तुम्ही तुमच्या शेअर मार्केटमध्ये काम करता. आणि तुम्हाला नेहमीच तुम्हाला किती प्रॉफिट पाहिजे आणि तुम्ही किती घ्यायचं आहे हे जोपर्यंत तुम्ही सेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसा मिळत नाही. आणि शेअर मार्केट म्हणजे काय, नेमकं शेअर मार्केटचं क्लासेस असतात. नेमके क्लास घ्यायचे कोणी, करायचे कोणाकडे, हे कधीही आपल्याला कोणीही सांगत नाही आणि कुठपर्यंत आपण प्रॉपर पोहोचत नाही. कारण का बघा, आज मार्केटमध्ये शेअर मार्केट सारखा कुठलाही एखादा बिझनेस घ्या, त्या बिझनेसमध्ये तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला प्रथम काय करायचं आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारचा क्वालिटीचं तुम्हाला एक मार्केटचं मेंबरशिप बनायचं आहे. मेंबरशिप बनत असताना तुम्हाला त्या मार्केटच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे का मार्केट घेताना काय काय चुका होतात, काय चुका नाही व्हायला पाहिजे. आणि जर मार्केट मधल्या चुका जर तुमच्या लक्षात नाही आल्या तर तुम्ही लोकल लेवलला जरी मार्केट केलं, एखादं बाजारात जाऊन जरी खरेदी विक्रीचा व्यवहार केला तरीही तुम्ही लॉस होता. त्यासाठी तुम्हाला नॉलेज आणि त्या संदर्भात ज्ञान मिळवणं खूप गरजेचं आहे. कारण शेअर मार्केट हे नेहमी आपल्या सोबत असतं, परंतु ते आपल्याला करायला जमलं पाहिजे. आणि करताना प्रत्येक गोष्टीच्या अडचणी, होणारा पैसा लॉस, आणि मी नेहमी ज्या वेळेस ट्रेड घेतो आणि तो नेहमी खालीच जातो असं कधीही होत नाही मित्रांनो. एक लक्षात घ्या
कारण का त्याची पोझिशन जी आहे ती तुमच्या प्रथम लक्षातच यायला हवी, तरच तुम्ही त्या मार्केट मधला प्लस या मायनस हे दोन गोष्टी तुमच्या लक्षात येतील. वरती चाललाय नेमका तो थांबणार कुठे आहे, कुठून टर्न होणार आहे, याचे टार्गेट काय आहेत. जर तुम्हाला टार्गेट जर दिसले तर पहिल्या टार्गेटला थांबायचंय. पहिला टार्गेट घेतल्यानंतर तुम्ही त्याला प्रॉफिट बुक करायचं आहे, थोडं थांबायचं आहे, कारण तो पहिला टार्गेट घेतल्यानंतर कुठल्याही अचिव्हमेंटचं कॅन्डल पॅटर्न या शेअर मार्केटची व्हॅल्यू प्राइस ही कमी होत असते. कारण का जिथं रिटर्न होण्याचा टायमिंग असतो त्या टायमाला तुम्ही एंट्री घेता, कारण तुम्हाला माहितीच नसतं का नेमकं हा शेअर्सची किंमत कुठपर्यंत जाणार आहे. ही 3 ते 4 टप्प्यामध्ये तुमच्या 7 ते 8 तासामध्ये प्रत्येक शेअर मार्केटची प्राइस ही चेंज होत जाते. एका जागेवर कधीही शेअर मार्केट थांबत नाही. कधी 100 पॉईंटनी पुढे जाईल, कधी 100 पॉईंटनी खाली येईल, कधी साईडवेज होईल, कधी व्होलाटाईल असेल. त्यावेळेस मग अशा वेळेस काय नेमकं परिस्थिती अशी होते, एका समुद्रामध्ये भरकटलेल्या जहाजासारखी आपली अवस्था होते. कारण का ज्या वेळेस मार्केट व्होलाटाईल होतं त्यावेळेस समुद्रातल्या जहाजात वादळे वाऱ्यात अडकलेल्या जहाजाप्रमाणे होते. कॉल घेऊ की पुटला जाऊ, कॉल घेतला तिथे लॉस बुक केला, पुट घेतला तिथे लॉस बुक केला. नेमकं काय हे कधीही होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला प्रथम हे लक्षातच आलं पाहिजे का मार्केट व्होलाटाईल आहे. मग अशा वेळेस किनारा घेऊन बसणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस वादळ शांत होतंय त्यावेळेस तुम्ही प्रॉपर दिशा घ्या. त्यानंतर मार्केटच्या कॅन्डल पॅटर्न बघा. कॅन्डल पॅटर्न नाही समजले तर तुम्ही तुम्हाला जर समजा ओपन त्याचा हाय लो क्लोज ह्या गोष्टी लक्षात घ्या. ओपन इंटरेस्ट किती आहे, त्याचा ओपन व्हॅल्यूम किती आहे, लाईव्ह ट्रेड प्राइस काय आहे, ह्या गोष्टी प्रथम वाचा. त्याच्यावरती पूर्णपणे दिलेलं आहे. सपोर्ट कुठे ठेवायचे, रेजिस्टन्स कुठे लावायचं आहे, का लावायचं आहे, ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचा प्रॉफिट हा 100% तुम्ही घरी घेऊन जा. आता बऱ्याच लोकांचं असं आहे प्रॉफिट मिळतो पण तो टिकत नाही, आलेला प्रॉफिट जातो. बरेच लोक आहेत 11-11:30 वाजेपर्यंत 10 ते 15 हजार रुपये घेतात, चांगल्या प्रकारे इन्कम करतात, परंतु 3:30 वाजेपर्यंत ते घरी जाताना लॉस घेऊन जातात. मग नेमकं कारण काय? प्रॉफिट होतोय मग नेमकं करता काय? प्रॉफिट होत असताना ज्यावेळी तुम्ही स्टार्ट टू एंड जी असते परिस्थिती त्यावेळेस मार्केट हे खूप 1 तासासाठी सकाळच्या पिरियडमध्ये खूप मागे पुढे होत असतं आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाला 100-50 पॉईंटची मुवमेंट तिथे मिळते. आणि मिळण्यामध्ये म्हणजे एखादा थोडं जरी त्याच्याकडे नॉलेज असेल तरीही तो सकाळच्या टायमामध्ये तो 100% अंदाजी टोले मारून किंवा होईना तरीही तो पैसा कमवतो. मात्र ज्यावेळेस खरी गरज पडते का इथं खडं आता कसोटी लागणार आहे आपली का तिथं प्रॉपर ट्रेडरच हवा तिथे, मग प्रॉपर ट्रेनिंगच घेतलेलं असावं, मग तिथं तुम्ही त्या कसोटीला टिकत नाही आणि नंतर तुम्ही संध्याकाळी लॉस घेऊन घरी जाता. अंदाज हा कुठपर्यंत 1 तासात अंदाज चालू शकतो तुमचा. 1 तासानंतर शेअर मार्केट मधले कुठलाही अंदाज नाही, त्याला ॲनालिसिसच आहे प्रॉपरली. आणि मध्ये ॲनालिसिस काय असायला पाहिजे तर मग कॅन्डल पॅटर्न सपोर्ट रेजिस्टर बिलकुल नाही, बिलकुल नाही. तुम्ही जर सपोर्ट आणि रेजिस्टर मध्ये अजूनही अडकलेले असाल तर तुम्ही त्यातून पहिले बाहेर या. सपोर्ट घेण्याची गरज काय? रजिस्टन्स म्हणजे काय? जिथून तुमचा वरती निघालाय आणि कुठून टर्न घेतोय त्याला म्हणतात रजिस्टन्स. आता तो टर्न कुठून घेणार आहे, तुम्ही कुठं लावणार आहात, ते कसं लावणार आहात, कसं लक्षात येणार तुमच्या? लावलंही तरी चुकून एखाद्याने तर त्याच्यावरती निघून जातो, मग तुमचा अंदाज कुठे राहिली? असं कधी होत नाही. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस करता आलं पाहिजे. RSI पण दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RSI फक्त तुम्हाला सांगितलं जातं किंवा आपल्याला इतकंच माहिती आहे की RSI म्हणजे फक्त
100 पॉईंटचं डिस्टन्स असतं 50%ला, तो 50च्या खाली असेल तर मार्केट खाली जातं आणि 50च्या वरती असेल तर मार्केट वरती जातो. असं काहीही नाही. मी प्रूव्ह करून देईन. रेड कॅन्डल निघालेली असतानाही 50 पॉईंट मार्केट वर जाते, प्रूव्ह करून देईल. आणि RSI किती खाली असो तरी मार्केट वरती जाईल हे पण प्रूव्ह करून देईल. परंतु RSI ची रचना जी आहे तुमच्या ओपन इंटरेस्टच्या व्हॅल्यूम पॉइंटला जोडावी लागते आणि तुम्हाला तो प्रॉपरली अनालिसिस पॉइंट मध्ये तोच शेअर्स किती किती टप्प्याने वरती जाणार आहे आणि किती किती टप्प्याने तो रिटर्न येणार आहे हे तुम्हाला टप्पे प्रॉपरली पॉइंट देतात. मग तुम्ही त्याच्यावर फिगर लावता तर त्या फिगरलाच जाणार आणि त्या फिगर पासून रिटर्न होणार, वापस मागे येतो, परत वापस तुम्हाला स्ट्राईक घ्यायची आहे. स्ट्राईक घेतल्यानंतर प्रॉपर तुमची एंट्री होते आणि प्रॉपर तुम्हाला माहिती कुठपर्यंत गेलेलं आहे ते झालं तुमचा रजिस्टर. ज्यावेळेस तुम्ही पहिली एंट्री घेता आणि पहिल्या एंट्रीचा टर्न घेता प्रॉफिटला त्यावेळेस तुमचा तो झाला रजिस्टर. म्हणजे मग परत मागे आल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला वाटतं का आता मी पण इथं एंट्री करायला पाहिजे, मग ती एंट्री केली म्हणजे तुमच्या लक्षात येतं की मार्केट ह्या इतक्या फिगर पर्यंत गेलेलं होतं, पण आता तिथपर्यंत गेलं म्हणजे मी माझा प्रॉफिट बुकच करायला पाहिजे. म्हणजे तो झाला तुमचा रजिस्टर. तुम्ही बरोबर एंट्री करता आणि तुम्ही कुठे जाणार त्याची गरज, पण तुम्हाला प्रथम माहिती झालं का मी जर कोणत्या कोणत्या फिगरला किती पॉईंटला बुक केलेला आहे प्रॉफिट तर त्या पॉईंट पर्यंत जाणार आहे, म्हणजे तो झाला तुमचा रजिस्टर. आणि जिथपर्यंत खाली आलाय आणि तिथून तुम्हाला एंट्री मिळाली होती पूर्वी आणि तिथेच तुम्ही एंट्री घेताय तर तो काय झाला तुमचा सपोर्ट. त्याच सपोर्टला आले तुम्ही, त्याचा सपोर्ट घ्यायचा आहे, त्याला सपोर्ट नाही लावायचा. आणि मार्केटला सपोर्ट लावायचा नसतो आणि टर्न पण तुम्ही नाही द्यायचा असतो. मार्केट त्याच्याप्रमाणे सपोर्ट घेतं आणि त्याच्याप्रमाणे टर्न घेतं आणि त्याचा आधार तुम्हाला घ्यायचा आहे, त्याचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि त्याचा त्याच्या टर्नचा व्हॅल्यूम बघून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे. म्हणून तुम्ही मार्केटला सपोर्ट लावू शकत नाही आणि मार्केटला तुमच्या सपोर्टची आणि रजिस्टरची गरज नाही. यासाठी तुम्हाला प्रॉपर अनालिसिसची गरज आहे. आणि शेअर मार्केट हे प्रॉपरली गणितावरती शेअर मार्केट आहे. ज्याचं गणित चांगलं असेल त्याने शेअर मार्केट करायला हरकत नाही. कारण का शेअर मार्केट उद्या समजा आज सपोर्ट लावला, रजिस्टर लावला, कॅन्डल पॅटर्न लावली, काम केलं, उद्या मार्केटने शेअर मार्केटने कॅन्डल दाखवणं बंद केलं, तुम्ही शेअर मार्केट कसं करणार? कॅन्डलच बंद झाली, तुमचा लॅपटॉप खराब झाला, त्याचा डिस्प्ले दिसत नाही मात्र फिगर येतात, मग अशा वेळेस काय करणार? तुम्ही लॉस बुक करणार. मग यासाठी अगोदर कॅन्डल पॅटर्नच्या अगोदर तुम्हाला कॅन्डल ओळख फक्त वरती जाताना खाली येताना फक्त तुम्हाला घ्यायची. त्याच्या अगोदर सगळे जे दिलेले फिगर आहेत, ओपन आहे, हाय आहे, लो आहे, क्लोज आहे, ओपन व्हॅल्यू आहे, ओपन इंटरेस्ट आहे, ह्या ज्या गोष्टी तुमच्या आहे, RSI काय आहे, RSIच्या ज्या किमती आहेत त्या किमती सेम अशा उतरत्या क्रमाने लावा आणि उतरत्या क्रमाने मग तुम्हाला काय वाटेल त्या तुमच्या मनाप्रमाणे. प्रत्येकाचे गणित करण्याची वेगवेगळी पद्धत असते परंतु सूत्र मात्र सेम असतात. तर ते सूत्र घेण्यासाठी, तर त्या सूत्राचा वापर कसा करायचा ते सूत्र माहीत करून घेण्यासाठी तुम्ही अवश्य केदार ट्रेडिंग अकॅडमी नाशिक ह्या अकॅडमीला भेट द्या. तुम्हाला टोटली अनालिसिस आणि कॅन्डल पॅटर्न आणि सपोर्ट रजिस्टर याची शेअर मार्केट करत असताना याची खरोखर गरज आहे किंवा नाही याचा आरसा तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्येही आणि ऑफ मार्केटमध्येही दाखवला जाईल, प्रूफ करून दिला जाईल. शेअर मार्केट हे सर्वांसाठी चांगले आहे आणि शेअर मार्केट सारखा कुठलाही प्रॉपर बिझनेस नाही. मराठी माणसांच्या तरुणांनी आणि मराठी तरुणांनी शेअर मार्केटमध्ये अवश्य यायला पाहिजे ही माझी स्वतःची प्रबळ इच्छा आहे आणि त्यांना तयार करण्याची आणि त्यांना माझ्याकडचं जे असेल माझी देण्याची त्यांच्यासाठी कधी पण तयारी आहे. मी त्यासाठीच आहे. शेअर मार्केट हे प्रॉपरली मराठी माणसाला प्रथम भीती दाखवतं
आणि हे मार्केट माझ्याकडून होईल का, मला त्याच्यात प्रॉफिट मिळेल का आणि मी लॉस होईल, मग ते नको. या सगळ्या भीती घालवायच्या असतील तर तुम्ही एक वेळ अवश्य केदार ट्रेडिंग अकॅडमीला भेट द्या. तुमच्या प्रश्नांची, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि त्याचबरोबर तुमची समस्या आणि जोडून आमचं तुम्हाला मार्गदर्शन, तुमची समस्या आमचं मार्गदर्शन. आजच जॉईन व्हा, आजच केदार ट्रेडिंग अकॅडमीला भेट द्या. ओके.